नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. जर मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी ही बहुतेक वेळा जानेवारी महिन्यामध्ये नुकसान देते आणि खरी तेजी ही फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होते, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हा व्हिडिओ ओपिनियन नाही, तर हा एक डेटा आहे. हा मी जवळपास गेल्या 20-25 वर्षापासूनचा डेटा मी संग्रहित केला आणि त्यावर स्टडी केला आणि त्याचं एक आउटपुट म्हणून मी तुमच्यासाठी एक स्टडी आणलेला आहे. आणि तो स्टडी जानेवारी महिन्यामध्ये आहे असं दिसतंय की जानेवारी महिना गेल्या कित्येक वर्षापासून हा मायनसमध्ये गेलेला आहे. 1-2 वर्षामध्ये तो पॉझिटिव्हमध्ये दिसला, परंतु की जसं दिसतंय, डेटा सांगतोय की तो जानेवारी महिन्यामध्ये बरेच वेळा हा निगेटिव्हमध्ये आहे. आणि जसं तो फेब्रुवारी सुरू होतो आणि त्याच्यानंतर तो मार्च एप्रिलमध्ये त्याचा ट्रेंड हा पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये येतो. आज आपण बघणार आहोत की गेल्या 30 वर्षाचा पॅटर्न काय आहे, निफ्टीचा सीझनल पॅटर्न काय आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला नक्कीच यामध्ये एक चांगलं आउटपुट मिळणार आहे. फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजेच FII तर या काळामध्ये दूर का जातात? त्यानंतर अशा काळामध्ये जे गोल्ड आहे, सिल्वर आहे, तर ते कसं कार्य करतं, कसं त्यांचा ट्रेंड असतो, तेही आपण यामध्ये बघूयात. तर आपल्यासमोर मी शेअर करत आहे हा सीजनलचा डेटा. तर हा आपल्यापुढे निफ्टीचा हा सीजनलचा आहे. तर यामध्ये हे जे कॉलम्स आहेत हे मंथचे कॉलम आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, तर डिसेंबरपर्यंत आहे इथे. आणि जर ह्या एंडला गेलं तर इथे त्याचा ॲव्हरेज रिटर्न दिलेला आहे, तिथे त्यांचं असं दिसतं आपल्याला इथं. तर इथे आपल्याला टोटल मंथ वाईज रिटर्न आपल्याला दिसतं इथे. आणि त्याचं इथे टोटल इयर्स दिलेले आहेत ह्या ह्या कॉलमवरती इथे. इथे 2008 पासून आपण बघूया, याच्या अगोदरचे आपल्याला बघता येतं. तर इथे जसं आपण वरती गेलो इथे, तर हे 2008 ते 2026 पर्यंत आहे. तर मी इथे जर असं पुढे केलं इथे, तर इथे 2000 पासनं आपण गेल्या 25 वर्षाचा डेटा पण बघू शकतो. आणि इथे गेल्यानंतर खाली आपल्याला सगळं इथे हे बघू शकतो इथे. जसं जसं आपण खाली जाऊ इथे, तर हे बघा 1999 पासूनचा डेटा आपल्याला इथे बघायला भेटतो इथे. तर या डेटावरून असं दिसतं की बघा इथे काही वर्षामध्ये इथे हा 1%, 8% इथे काही वर्षामध्ये दिसतो. त्यानंतर इथं रेड आहे. परत 1, 2, 3, 4 वर्ष रेडमध्ये आहे, इथे 2 वर्ष आहे. आणि कंटिन्युअसली बघा इथे 2019 पासून जर बघितलं तुम्ही, तर गेल्या 8 वर्षांपासून हा डेटा हा निगेटिव्हमध्येच आहे. तर सगळ्यात जास्त जर आपल्याला दिसतंय की हा जानेवारी 2026 मध्ये जवळपास -4% यामध्ये निफ्टी खाली गेलेली आहे. तर हा एक खूप मोठा एक सेटबॅक आहे निफ्टी आणि NSEसाठी. तर यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत, तर यांनी आपल्या भारतातनं इन्व्हेस्टमेंट कमी केली आणि इथं सेलिंग चालू केली. तर मग ह्या काळामध्ये त्यांनी दुसऱ्या इमर्जिंग मार्केटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आणि त्याचंच हे मेन रिझन आहे की आपल्या भारतीय मार्केटमधून त्यांनी पळ काढला आणि दुसरीकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. तर ह्या पिरियडमध्ये झालं कसं की निफ्टीचं आणि जो हा ट्रेंड आहे हा जसा निगेटिव्हली जातो, तर त्याच पद्धतीने गोल्ड आणि सिल्वर हा ट्रेंड हा अपवर्ड चालू झाला. तर आपण काही चार्ट्स बघितले तर आपल्याला कळेल गोल्ड आणि त्याच पिरियडमध्ये जसं हा निफ्टी खाली येतोय त्या पिरियडपासून गोल्ड आणि सिल्वरचे चार्ट हे अपडेट म्हणजे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जर ज्यांनी केली त्यावेळेस, तर त्यांचे पैसे हे डबल ट्रिपल झालेले आहेत. जर आपण बघितलं असं आताच्या काळामध्ये आपल्याला दिसतंय सगळीकडे की सिल्वर कशा पद्धतीने परफॉर्म करते, गोल्ड कशा पद्धतीने परफॉर्म करते. तर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल गोल्ड ETF मध्ये, त्यानंतर सिल्वर ETF मध्ये, तर त्यांची खूपच चांदी झालेली आहे. तर आपल्याला इथे दिसतंय बघा, हा एक जस्ट मी 2025चा डेटा बघूया इथे. बघा इथे फेब्रुवारीमध्ये 5.8% मागच्या वर्षी त्यांनी मायनस दिला आणि मार्चमध्ये त्यांनी 6.3% त्यांनी रिटर्न दिलेला आहे. नंतर एप्रिल, मे, नंतर त्यांनी त्याचं पॉझिटिव्ह ट्रेंड चालू झालेला आहे. आणि त्यानंतर जुलै, ऑगस्ट,
तर हा डेटा सगळा इथे बघा इथे. आणि ओव्हरऑल जर तुम्ही 2025 हे वर्ष बघितलं तर त्यांनी ॲव्हरेज 10.51% इथं आपल्याला रिटर्न इथे दिसतंय. त्यानंतर 2024मध्ये ओव्हरऑल रिटर्न 8.8% दिलेलं आहे. 2023मध्ये बऱ्यापैकी रिटर्न दिलेलं ॲव्हरेज रिटर्न टोटल 12 महिन्याचं तर 20.03 रिटर्न दिसतं इथे. तर सगळ्यात जास्त रिटर्न कुठे भेटले ते 24%. कधी? 2021मध्ये कोविड नंतरचा जो पिरियड होता तर तो स्टॉक मार्केटसाठी एकदम अत्यंत सुवर्ण काळ होता. त्यावेळेस खूप चांगले इन्व्हेस्टमेंट सगळे करत होते. सगळ्या फॉरेन इन्व्हेस्टरही त्यावेळेस आपल्या भारत मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होते. तर त्यावेळेस पण आपण बघतोय की 2021मध्ये सुद्धा हा मायनसलाच होता. तर ओव्हरऑल ट्रेंड मित्रांनो यामध्ये असं दिसतंय की आपल्याला अजून आपण अपेक्षा करूया की हा ट्रेंड हा इथे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हा अपट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता आहे असं ह्या डेटावरून असं दिसतंय. होप सो. जून जुलैमध्ये आपल्याला इथे अगेन व्हॉलेटिलिटी आपल्याला यामध्ये दिसते. नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये इथे प्रॉफिट बुकिंग येते आणि परत इथे रेड सुरुवात होते. तर इथे सेलिंग ॲक्टिव्ह होतात आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत तर हे आपल्या भारतीय मार्केटमधून त्यांचं सेलिंग करून ते हॉलिडेजवर जातात किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांचाही ट्रेंड आपल्याला इथे दिसतो की बऱ्याच वेळा ते सेलिंग झोनमध्ये आहे ते. गेल्या कित्येक वर्षापासूनच हा डेटा आपल्याला असं सांगतो इथे. तर हा अत्यंत महत्त्वाचा डेटा आहे. खूप महत्त्वाचा डेटा आहे. आपल्याला याच्यावरून आपल्या भारतीय मार्केटचा ट्रेंड आपल्याला यावरून समजतोय. आता मोठा प्रश्न पडतो की जानेवारी महिना इतका वीक का पडतो? कारणं साधी आहेत आणि त्याचं उत्तर आहे आपल्याकडे की ग्लोबल अनसर्टेनिटी हा जो इंडेक्स आहे तर तो परफॉर्म करताना खूप व्हॉलॅटिलिटी असते. तर हा इंडेक्स जो आहे तो रिसेट मोडमध्ये असतो. तर दरवर्षी हेच कारण त्याच्यामध्ये असतं. तर यामध्ये US फेड, ग्लोबल क्यूज आणि रिस्क जी आहे ती ऑफ मोडमध्ये असते. हे एक पहिलं रिझन झालं. त्यानंतर दुसरं रिझन जर बघायला गेलं ती फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत FI तर त्यांचं बिहेवियर यामध्ये हे आपलं सेलिंगमध्ये असतं. तर ते खूप कॉशियस असतात यामध्ये. तर जानेवारी मंथमध्ये ते सेलिंग करत असतात आणि त्यांचं जे वेटिंग असतं ते Q3 क्वार्टर त्याचे रिझल्ट्स बघत असतात ते त्याच्यावरती. तर त्यांची नजर ठेवून असतात ते. आणि भारतीय मार्केटचे रिझल्ट्स यायला सुरुवात होती जानेवारीमध्ये. Q3चे रिझल्ट यायला सुरुवात होती. आणि मग ते त्याच्यावरती डिसिजन घेतात पुढे कसं इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा नाही करायचं. मग त्यानंतर मेन जे रिझन आहे तिसरं तर बजेट. भारतीय बजेट जे आहे ते इंडिया स्पेसिफिक बजेट असतं. तर ओव्हरहँग असतं यामध्ये. बजेटचं ओव्हरहँग असतं यामध्ये. तर यामध्ये बजेटच्या आधी मार्केट हे जे असतं तर हे थोडंसं वेट अँड वॉच मोडमध्ये असतं. त्यामुळे सगळे हे सेलिंग झोनमध्ये असतात. मार्केट जे सगळे स्टॉक्स जे असतात ते थोडे डाऊन साईडला येतात आणि मग नंतर बाईंग सुरू होतं याच्यामध्ये. तर एक मिक्स इमोशन्स यामध्ये असतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये. तर हे फेब्रुवारी आणि मार्च जो मंथ आहे तर यामध्ये जनरली क्लॅरिटी ह्या आपल्या इंडियन मार्केटमध्ये येते. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला ही क्लॅरिटी यायला सुरुवात होते. एक मिसिंग लिंक आहे आपल्या मार्केटमध्ये आणि हे कटू सत्य आहे. तर आपलं भारतीय मार्केट हे जे काही खालीवर होतं तर यामागे फॉरेन इन्व्हेस्टरचा खूप मोठा हात आहे. तर हे कटू सत्य आपण मानायला हवं. जसं आपण मागचं जर ट्रेंड बघितला, फॉरेन इन्व्हेस्टरनी जर एंट्री केली आपल्या मार्केटमध्ये तरच आपलं मार्केट हे पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये जातं. त्यामुळे त्यांचं हे व्हॉल्यूमही कमी असतं. त्यानंतर त्यांच्या ज्या मुवमेंट असतात त्या डायरेक्शनल लेस मुवमेंट असतात. अचानक शार्प करेक्शन्स जे आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये दिसून येतात. तर अशा काळामध्ये हे FI जातात कुठे? तर हा प्रश्न बहुतेक जणांना पडलेला असतो. तर ह्या पिरियडमध्ये ते काय करतात की सेफ ॲसेट जिथे असतात तिथे ते इन्व्हेस्टमेंट करतात. ज्यामध्ये रिस्क कमी असते अशा ॲसेटमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. काही इमर्जिंग मार्केट असतात. आपला भारत सोडून दुसरेही इमर्जिंग मार्केटमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. जसे की आत्ता सध्या आपण बघतोय की गोल्ड आणि सिल्वर.
तर आता लक्ष द्या की गोल्ड आणि सिल्वर, तर इतिहास सांगतो जेव्हा निफ्टी हे वीक असतं त्यावेळेस आणि साईडवेजला जर असतं निफ्टी, ज्यावेळेस वीक असतं साईडवेज असतं त्यावेळेस हे एफ आय इक्विटीपासून दूर जातात. आणि त्याच पिरियडमध्ये गोल्ड जे आहे ते खूप चांगलं परफॉर्म करतं. त्या पाठोपाठ सिल्वरची व्हॉलॅटिलिटी असते आणि तो कॅच करतो आणि तोही चांगला परफॉर्म करायला सुरुवात करतो. आणि जानेवारी फेब्रुवारी या काळामध्ये गोल्ड ही स्टॅबिलिटी देते मार्केटमध्ये. आणि सिल्वर जे आहे तर हे सुद्धा चांगलं मार्केटला हेज करतं. आणि त्यामुळे हे मार्केट आपलं त्या फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या मार्केटमध्ये नसतानाही खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करायला सुरुवात होते गोल्ड आणि सिल्वरमुळे. म्हणजेच काय, इक्विटी तिथे थांबते पण पैसा थांबत नाही. तर तो ॲसेट बदलतो. आणि अ, त्याच पद्धतीने जर निफ्टीमध्ये जर रिटर्न कमी येत असेल तर काही जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते गोल्डमधनं त्यांचं रिटर्न्स काढतात. तर फक्त एक ॲसेटचा भाग आहे, तर हा फक्त चेंज होतो. तर हा आपण त्यांचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे आणि आपली ही इन्व्हेस्टमेंट आपण ह्याच पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. आपल्याला ह्या काळावरून असं दिसून येत आहे की जसं आपण आपली स्वतःची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर आपणही ज्या वेळेस दिवाळीचा जो पिरियड असतो ऑक्टोबर नोव्हेंबर, तर त्या पिरियडपासून आपण काय करतो की फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. तर तसंच आपण काय करायला पाहिजे की ई टी एफ, गोल्ड ई टी एफ, सिल्वर ई टी एफ यांची इन्व्हेस्टमेंट आपण दर महिन्याला एस आय पीद्वारे आपण केली पाहिजे. तर हे काही मी गोल्ड ई टी एफ आणि सिल्वर ई टी एफ देत आहे, तर हे याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही एस आय पी करू शकता. तर हे एक परफॉर्म करणारे आहेत गोल्ड ई टी एफ, त्यांची नावं देत आहे मी तुम्हाला फक्त. तर बाकीचं तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही कन्सल्ट करूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हा एक डिस्क्लेमर असेल. यामध्ये आपण एक शेवटचं कॉलम बघूया. तर मार्केट हे कितीतरी व्हॉलाटाईल असलं तरी शेवटच्या ज्या काळामध्ये दिसतं आपल्याला की इथे ग्रीनमध्ये दिसतंय आणि बऱ्याच वेळा इथे पॉझिटिव्हमध्ये ते बंद झालेलं दिसतंय. तर यावरून असं समजतं की शेवटच्या काळामध्ये हे खूप चांगलं परफॉर्म करतं. त्यानंतर जे आपण बघतोय की एफ आयचा जो डेटा आहे तर तो कसं कार्य करतो की फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत तर ते पूर्ण वर्षभर बघितलं तुम्ही बघा इथे कसं पूर्ण महिन्यात त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण सेलर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पूर्ण वर्ष जर बघितलं तर इथेही त्यांनी, हे बघा इथे त्यांनी मायनस आहे. तर जूनमध्ये त्यांनी इथे बाईंग केलेलं आहे. जूनमध्ये त्यांनी इथे बाईंग केलेलं आहे बघा इथे जूनमध्ये. आणि सेम ॲज जर तुम्ही बघितलं इथे तर जून 2000, बघा इथे जून 2025, ज्या वेळेस ते एफ आय बाय करतात तिथं 3.1% मार्केट हे प्लस साईडला गेलेलं आहे. बघा हा फॉरेन इन्व्हेस्टरचा डेटा सांगतोय बघा. मे महिन्यामध्ये त्यांनी बाईंग केलेलं बघा. मे महिन्यामध्ये 11,773.25 करोडचं त्यांनी इक्विटीज बाय केल्या होत्या आपल्या मार्केटमध्ये मे महिन्यामध्ये. तर मे महिन्यामधला पण डेटा बघा. मे महिन्यामध्ये त्यांनी इथे 1.71चं रिटर्न दिलेलं आहे. एप्रिलमध्ये 3.46 आणि मार्चमध्ये 6.3. असं जर बघितलं तर मार्च, एप्रिल, मे, जून, तर तर इन्व्हेस्टिंगचा डेटा बघा इथे. तर मार्च 2014, एप्रिल 2025, त्यानंतर मे तर 11,700. तर हा ग्रीन डेटा सांगतोय तुम्हाला की इथे सुद्धा हा ग्रीन डेटा देतो. ह्याचं कोरिलेशन आपण लावू शकतो की इथे दिसते आपल्याला बघा इथे इथे पूर्ण 4 महिने पॉझिटिव्ह आणि जसं ओव्हरऑल इथे परत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेलेला आहे. तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये इथे त्यांनी इथे इथे ते त्यांनी काय दिसत नाही प्लस, पण ओव्हरऑल जर त्यांनी रिटर्न द्यायचं बघितलं तर निफ्टीचं रिटर्न जे आहे 10.51. तर हे एक एफ डीपेक्षा थोडंसं जास्त दिलेलं आहे पण कमी आहे रिटर्न. तर ह्या वर्षीचं रिटर्न ॲव्हरेज रिटर्न दिलेलं आहे. तर याकरता आपलं इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या ॲसेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. गोल्ड, सिल्वर, ETF आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपले इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. डेटा काय शिकवतो आपल्याला की जानेवारीमध्ये ॲग्रेसिव्ह होऊ नका. फेब्रुवारी मार्चमध्ये हा ट्रेंड कन्फर्म होऊ द्या आणि इक्विटी गोल्ड सिल्वर यामध्ये बॅलन्स ठेवा. तुमचा एफ आयचा बिहेवियर आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. पॅनिक न होता ही प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. मार्केट रोज संधी देत नाही.
परंतु डेटा समजणाऱ्यांना नक्कीच देतो. जर तुम्हाला हा डेटा ड्रिव्हन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शिकत राहा. नमस्कार. धन्यवाद.